नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं आहे आणि या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील यांना फक्त 29 ऑगस्ट रोजीच आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी दिली होती. मात्र त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पोलिसांना विनंती केली आणि त्यांना आता एक दिवसाची वेळ पुन्हा एकदा पोलिसांनी वाढवून दिली आहे. मात्र एकीकडे हे आंदोलन आझाद मैदानावर सुरू असताना दुसरीकडे मात्र मुंबई शहरातल्या वेगवेगळ्या भागात असलेल्या मराठा आंदोलकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना पाहायला मिळते. त्यामुळे या आंदोलकांनी वाशीमध्ये आसरा घेतला आहे. काही आंदोलक हे CSMT रेल्वे स्थानकामध्ये आहेत, काही आंदोलक हे महानगरपालिकेच्या परिसरामध्ये आहेत, तर जास्तीत जास्त आंदोलक आझाद मैदानावर पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, त्यामुळे या आंदोलकांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. आपण जर या आंदोलकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या तर त्यांनी असंही सांगितलं की काही प्रमाणात प्रशासनाने देखील त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. जे आंदोलक आपल्यासोबत काही राशन घेऊन गेलेले आहेत, जीवनावश्यक वस्तू ते सोबत घेऊन गेलेले आहेत, त्यांना स्वयंपाक करण्यासाठी पोलिसांनी रोखलं. त्यामुळे या आंदोलकांना चक्क आपल्या गाडीमध्येच स्वयंपाक करावा लागला, टेम्पोमध्ये स्वयंपाक करावा लागला. तर त्यांना रस्त्यावर स्वयंपाक करण्यापासून रोखल्यानं काही आंदोलकांना अगदी रात्रभर उपाशी राहून रात्र काढावी लागली. मुंबईतल्या वेगवेगळ्या भागामध्ये हे आंदोलक आसऱ्याला थांबत आहेत आणि सकाळी पुन्हा एकदा आझाद मैदानाकडे जात आहेत. आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत आणि या आंदोलनामध्ये हे सगळे मराठा बांधव हजेरी लावत आहेत. खरं तर जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलक देखील मुंबईमध्येच थांबण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील सांगतील तीच आता मराठा समाजासाठी पूर्व दिशा असेल आणि आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही असं आता सर्वच आंदोलक म्हणत आहेत. मात्र काही प्रमाणात या आंदोलकांची गैरसोय होते. या आंदोलकांना वेगवेगळ्या माध्यमातून प्रशासनाकडून काही प्रमाणात मदत केली जाते. मात्र ज्या प्रतिक्रिया या आंदोलकांनी दिल्या त्या अतिशय उद्विग्न करणाऱ्या होत्या. कारण काही आंदोलकांनी असं सांगितलं की आझाद मैदान परिसरामधील सर्व काही हॉटेल्स आहेत, ज्या दुकानं आहेत त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. 10 रुपयाला मिळणारी पाण्याची बॉटल ही 50 रुपयाला विकली जाते. त्यामुळे मुंबईत जे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन संपवण्यासाठी, मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतून बाहेर काढण्यासाठी प्रशासन असेल किंवा इतर कोणी असतील हे वेगवेगळ्या पद्धतीचा मार्ग अवलंबत आहेत. त्यामुळे आता आंदोलकांचा संयम सुटत चालला आहे. आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर सकाळी काही आंदोलकांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी रॅपिड ॲक्शन फोर्सला प्रचारण करण्यात आलं. पोलिसांनी या आंदोलकांची समजूत काढली आणि त्यांना आझाद मैदानामध्ये जाण्यास सांगितलं. आता 2 दिवसापासून मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे, त्यामुळे आझाद मैदानावर देखील मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे आणि या चिखलामध्ये हे सगळे मराठा आंदोलक आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. एकीकडे राजकीय पक्षातील आमदार असतील, खासदार असतील, हे कालपासून मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर पोहोचत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असतील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार असतील, तर भाजपचे पहिले आमदार म्हणजेच सुरेश धस यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि या सगळ्या आंदोलनाला, या उपोषणाला आणि त्यांच्या मागणीला जाहीर पाठिंबा दर्शवला. मात्र या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. अनेक नेत्यांनी कालपासून पत्रकार परिषदा घेतल्या, मुख्यमंत्र्यांनी देखील पत्रकार परिषद घेतली, विरोधी पक्षातील काही नेत्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या आणि आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत, आम्हाला मराठा समाजाची जाण आहे, या समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असं जरी हे राजकीय नेते म्हणत असले तरी त्यांनी आपली ठोस भूमिका अजूनही सांगितलेली नाही. त्यामुळे आंदोलकांचे हाल पाहता मनोज जरांगे पाटील हे देखील संतापले आहेत आणि 2 दिवसात जर आरक्षणावरची मागणी मान्य केली नाही तर पाणी देखील पिणार नसल्याचा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळे आता हे आंदोलन 2 दिवसानंतर अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. मराठवाडाच नाही तर महाराष्ट्रातून संपूर्ण मराठा बांधव, मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये ते थांबलेले आहेत. कोणाला गाडी लावण्यासाठी जागा नाही आहे, स्वयंपाक करण्यासाठी जागा नाही आहे. काही आंदोलकांनी तर अगदी उपाशी राहून रात्र काढली आणि सकाळी आझाद मैदान गाठलं. कारण प्रश्न त्यांच्या भविष्याचा आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा आहे आणि मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाचा आहे. मनोज जरांगे पाटील हे आता आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही असं त्यांनी सांगितलं आहे. प्रशासनाला आणि पोलिसांना देखील त्यांनी विनंती केली आहे की विनाकारण आंदोलकांना त्रास देऊ नका. आम्ही सगळे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत, लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. आंदोलन चिघळवण्यासाठी काही इतर लोक जर आंदोलनात शिरले तर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. मात्र
मराठा बांधवांना विनाकारण त्रास देऊ नये अशी देखील विनंती जरांगे पाटलांनी पोलिसांना केली आहे। कालपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषण करतायत, तर काल रात्री अगदी अमित शहा देखील मुंबईमध्ये आले। त्यांनी देखील काही मंत्र्यांसोबत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यावरून चर्चा केल्याची माहिती समजते। त्यामुळे आता तरी सरकारचं एखादं शिष्टमंडळ किंवा सरकारनं ज्या समित्या गठीत केलेल्या आहेत त्या समित्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जातील का, मनोज जरांगे पाटील यांचे प्रश्न जाणून घेतील का आणि ह्या आरक्षणाचा तिढा सोडवतील का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका।